जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारीला जाहीर झाला. 15 दिवस होऊनही अध्यक्षांसह पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीची प्रतीक्षा संपली आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडी 20 मार्चपूर्वी करून पहिली बैठक घेण्याचे आदेश दिलेत. जिल्हा परिषदेत भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झालाय. झेडपी आणि पंचायत समिती पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जाहीर करतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 7 फेब्रुवारीला पार पडली होती. मात्र त्यानंतर 9 फेब्रुवारीला निकालही जाहीर झाला होता. या निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने जिल्ह्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध सभापती पदांसाठी कोणती समीकरणे जुळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. अधिनियमाच्या कलम 11(1) आणि 59(1) नुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिली बैठक नियोजित कालावधीत घेणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव बाम आसोले यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या पहिल्या बैठका 20 मार्च 2026 पूर्वी आयोजित कराव्यात. या बैठकीतच अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांच्या सभापती यांची निवड केली जाणार आहे. कुपवाड शहरात सुरू असलेल्या रस्ते कामामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज आणि पाण्याच्या पाईपलाईन फुटण्याचं प्रमाण वाढले. त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. कामाच्या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हजर राहणं गरजेचं असतं. मात्र त्या ठिकाणी ठेकेदारांचे सुपरवायझर हजर असतात. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याची गंभीर दखल घेत उपमहापौर गजानन मगदुम यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले. प्रभाग समिती क्रमांक 3च्या कार्यालयात उपमहापौर गजानन मगदुम यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक 1, 2 आणि 8 मधील नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीमध्ये ड्रेनेज कामासंदर्भात अनेक समस्या आणि त्रुटी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मांडल्या. कुपवाड शहरात सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेमुळे रस्ते आणि पाणी योजनेच्या पाईपलाईन्स फुटत आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. कोणतेही नियोजन न करता जे काम सुरू असल्यामुळे MGP अधिकारी आणि ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत धारेवर धरण्यात आले. रात्री खुदाई झाल्यानंतर अंधारामध्ये कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. यावर अपघात घडल्यास यावर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे गंभीर इशारा बैठकीमध्ये देण्यात आलेत. या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे आणि चेंबर बांधण्याचं काम पूर्ण झालेत. असे रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आलेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, कार्यकारी अभियंता चिदानंद गुर्णे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर उपस्थित होते. दरम्यान मनमानी पद्धतीने लाईट टाकण्याचं काम सुरू आहे. काम सुरू असतानाचा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. यावर अपघात घडल्यास संबंधित त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा गंभीर इशारा या बैठकीमध्ये देण्यात आला आहे. जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील वर्गखोल्या बांधकाम आणि दुरुस्ती बिलांचे MP बुक तयार करून बिल मंजुरीला पाठवण्यासाठी 2% प्रमाणे 88,000ची लाच घेताना जत पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानाच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले. संजय भगवान सुतार असं लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तर सांगलीच्या लाचलुचपत विभागाने पंचायत समिती जतमधील विस्तार अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात सदरची कारवाई केली आहे. तक्रारदार यांनी मंजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खोल्या बांधकाम आणि दुरुस्तीचं काम केलं होतं. सदरच्या कामाचे बिल हे मोजमाप नोंद वहीमध्ये तयार करून बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्व शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता यांना पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंजूर बिलाच्या 2% प्रमाणे लाचेची मागणी केली होती. याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदारांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता जत पंचायत समिती सर्व शिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता संजय सुतार यांनी बिल मंजुरीला पाठवण्यासाठी एकूण 3 बिलाच्या मंजूर रक्कमपैकी 2% प्रमाणे 78,000 आणि 10,000 रुपये जादा बिलाचे असे एकूण 88,000च्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पथकाने आज सापळा लावला. यावेळी कनिष्ठ कंत्राटी अभियंता संजय सुतार यांना 88,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
जतचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी कर्नाटकचे कायदा, संसदीय कार्य, पर्यटन व सीमा प्रभारी मंत्री HK पाटील यांची बेंगळुरू येथे भेट घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कन्नड भाषिक नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन दिले. या बैठकीत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, कोल्हापूर, उमरगा आदी भागात वास्तव्यास असलेल्या कन्नड भाषिक नागरिकांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची बाब सावंत यांनी निदर्शनास आणून दिली. मातृभाषेत शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत, रोजगाराच्या संधी कमी आहेत, शेतीसाठी पाणी, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सेवा आणि दळणवळणाच्या सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचं सावंत यांनी सांगितले. सीमावर्ती भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांनी संयुक्त कृती आराखडा तयार करावा. गडीनाडू आणि होरनाडू कन्नडांना समान संधी आणि विशेष दर्जा द्यावा. शिक्षण आणि नोकरीत 5% समांतर आरक्षण काटेकोरपणे लागू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कन्नड माध्यमातील विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि दिव्यांग आरक्षणाचा लाभ द्यावा. सीमा भागात नवीन कन्नड अंगणवाड्या सुरू कराव्यात आणि कन्नड शाळांमध्ये कन्नड भाषिक शिक्षकांची नियुक्ती व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा कन्नड माध्यमातून घेण्याची सुविधा उपलब्ध करावी. पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी ठेव योजना आणि उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती सुरू करावी. तसेच नवोदय आणि मोरारजी देसाई निवासी शाळांमध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावं असंही निवेदनात नमूद करण्यात आले. मंत्री पाटील यांनी सर्व मागण्यांची दखल घेत सीमा भागातील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलवण्याचे आदेश दिले. संबंधित विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सावंत यांनी या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचंही सांगण्यात आले. PM सूर्यघर योजनेत ग्राहकांना येत असलेल्या अडचणी संदर्भात खासदार विशाल पाटील यांनी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुंबई येथे भेट घेतली. या बैठकीत PM सूर्यघर योजनेअंतर्गत सौर प्रणालींवर लागू करण्यात आलेल्या कॅम्पिंग संदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रलंबित सर्व प्रकरणांची अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका लोकेश चंद्र यांनी दर्शवली आहे. या प्रतिनिधी मंडळात अखिल भारतीय अक्षय ऊर्जा संघटनेच्या संचालिका स्नेहा पाटील, वन ओम सस्टेनेबल ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अण्णासाहेब जमदाडे आणि तांत्रिक सल्लागार संजय पाटील उपस्थित होते. राज्यात छतावरील सौर प्रकल्पांना मागील 12 महिन्यांच्या वीज वापरावर आधारित मर्यादा लावल्यामुळे अनेक ग्राहक आणि सौर उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब खासदार पाटील यांनी मांडली. विशेषतः नवीन घर बांधणी, भविष्यातील वीज वापर आणि नेट मीटरिंगबद्दल विलंब या मुद्द्यांवर प्रतिनिधी मंडळाने सविस्तर निवेदन सादर केले. सौर प्रणालीत मंजूर भारापर्यंत देण्याची सुविधा महावितरणाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यामुळे पात्र ग्राहकांना त्यांच्या मंजूर भारानुसार सौर क्षमतेची तांत्रिक मंजुरी मिळू शकणार असून पूर्वीच्या कॅम्पिंग संदर्भातील अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बैठकीनंतर महावितरणाचे CMD लोकेश चंद्र यांनी PM मोफत सौर ऊर्जा योजनेअंतर्गत प्रलंबित सर्व प्रकरणांची 100% अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून पात्र ग्राहकांना अनावश्यक अडथळे येणार नाहीत असं आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भारत सुतगिरणी ते लक्ष्मी मंदिर रस्त्याची अखेर उपमहापौर गजानन मगदुम यांनी पाहणी करून रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं आणि जलद गतीने करण्याच्या सूचना प्रशासन अधिकारी आणि ठेकेदाराला दिल्या. भारत सुतगिरणी ते लक्ष्मी मंदिर रस्त्याचं काम गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत जागरूक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. MIDC कुपवाडकडे जाणारा हा महामार्ग अवजड वाहन वाहतुकीच्या दृष्टीने दळणवळणासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलं. याचा वाहनधारक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. धुळीमुळे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या व्यावसायिकांनाही व्यवसाय करणं मुश्किलीचं बनलंय. वाहनधारक, सायकलस्वार, कामगार वर्ग यांना या अपुऱ्या आणि उखडलेल्या रस्त्याचा सामना करावा लागत होता. या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील व्यावसायिकांनी केली होती. याबाबतचं वृत्त दैनिक जनप्रवासने भारत सुतगिरणी लक्ष्मी मंदिर रस्ते काम संत गतीने या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत उपमहापौर गजानन मगदुम यांनी रस्ते कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दर्जाचं आणि जलद गतीने पूर्ण करावं अशा सूचना प्रशासन आणि कंत्राटदारांना यावेळी उपमहापौरांनी दिल्या. यावेळी शाखा अभियंता ऋतुराज यादव, सामाजिक कार्यकर्ते मुदसर मुजावर आदी जण उपस्थित होते.
शक्तीपीठ महामार्गाचा शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही, उलट तोटाच होणार आहे। सरकारला खरंच शेतकऱ्यांचं हित करायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, यासाठी तीव्र विरोध केला जाईल असा इशारा पलूस येथे झालेल्या शेतकरी आणि विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत देण्यात आलाय। यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, महाराष्ट्र राज्य शेतकरी शेतमजूर संघटनेचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे, महेंद्र लाड, जे.के. जाधव, वैभव पुदाले आदी जण उपस्थित होते। यावेळी बोलताना उमेश देशमुख यांनी सरकारी धोरणांवर सडकून टीका केली आहे। ते म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर झाल्यापासून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने जमीन अधिग्रहणाचे जे काही कायदे आणलेत त्यातून शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडणार आहे। हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी नसून केवळ कंत्राटदारांचं हित जोपासण्यासाठी आखला गेलाय। देशमुख पुढे म्हणाले की सरकारचे प्रतिनिधी आणि अधिकारी पाचपट मोबदला देण्याचा आमिष दाखवत आहेत, मात्र हा मोबदला नेमका कशाच्या आधारावर दिला जाणार हे स्पष्ट केलेलं नाही। 2013च्या कायद्याचा आणि रेडी रेकनरचा विचार केला तरीही हिशोबात मोठी तफावत असून शेतकऱ्यांची फसवणूक होते। तसेच हा महामार्ग जमिनीपासून 10 फूट उंच असणार असल्याने स्थानिक लोकांची मोठी गैरसोय होणार आहे। समृद्धी महामार्गाप्रमाणेच येथेही अडचणी निर्माण होतील, त्यामुळे शेतकरी आणि जनतेने वेळीच जागे होऊन याला तीव्र विरोध करणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम बनल्या आहेत। बचत गटांचे स्टॉल्स पाहून आनंद झालाय। सहकारी संस्थेच्या माध्यमातून बचत गटासाठी मॉल कसे उभारता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलंय। या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन येथील वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन विशाल पाटील यांनी केलंय। नेमिनाथ नगरमधील कल्पद्रुम मैदानावर बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन कृष्णाई मिनी सरस आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित होते। विशाल नरवाडे म्हणाले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत। या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी पुढे यावं, त्यांना पूर्ण सहकार्य करू। बचत गटासाठी जिल्हा परिषदेच्या समोर उमेद मॉल करण्यासाठी प्रयत्नशील आहे। कृष्णाई मिनी सरसमध्ये बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंचे 55 स्टॉल आणि खाद्यपदार्थांचे 20 स्टॉल आहेत। या ठिकाणी खरेदी, अस्सल गावरान चवीची खाद्य मेजवानी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केलेत। दिनांक 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन आहे। प्रदर्शनात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा होणार आहेत। खासदार विशाल पाटील यांनी 40 वर्षांपूर्वी वसंतदादा पाटील यांनी महिलांना मोफत शिक्षण देण्याचा पायंडा पाडला होता हे सांगत शिक्षणामुळे महिला सक्षम होत असल्याचं सांगितलं। त्याचवेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही महिलांना मोफत तंत्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे, या शिक्षणामुळे महिला सक्षम होऊन त्या घर चालवत आहेत असं सांगत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्णयाचं कौतुक केलं। मिरजेतील पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या ब्रिजजवळ रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू झालाय। हुलवानमळा पंढरपूर चाळ येथे राहणारे गंगाधर अरुण हुलवान यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला। या अपघाताची नोंद मिरज गांधी पोलिसात झाली आहे। मिरज येथील महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज हद्दीत पंढरपूर हायवे ब्रिज खाली रेल्वे मार्गावर एका युवकाचा मृतदेह आढळून या मृतदेहाची ओळख पटवली असता त्याचं नाव गंगाधर अरुण हुलवान असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून घेतलं। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकानेही तात्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी मदत कार्य केले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे। मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आलाय। या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत।